माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार. माझं नाव आहे गौरी आणि तुमच्या सगळ्यांचं टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये खूप स्वागत. मी आणि माझा नवरोबा माळेगावच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये होतो. तिथल्या कॅन्टीनला इतका मस्त ब्रेड पकोडा मिळायचा की तो आम्ही ऑलमोस्ट एव्हरी डे खाल्लेला आहे. तर तशाच प्रकारचा सेम ब्रेड पकोडा मी आज बनवलेला आहे आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी बनवलेली आहे ग्रीन चटणी आणि स्वीट रेड चटणी. सो माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आणि या आणि अशा अनेक व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता आपण आजच्या रेसिपीला सुरू करूया. सगळ्यात आधी आपण गोड चटणी बनवून घेऊया. त्यासाठी या कपाने मोजून मी 1 कप चिंच, 1 कप गूळ आणि 13 खजूर एवढं सगळं 1 तासासाठी पाण्यामध्ये भिजायला ठेवलं होतं. खजूर भिजायला घालण्याच्या आधी मी त्याच्या बिया काढून घेतलेल्या होत्या. आणि आता हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि बारीक करून घ्यायचं आहे. हे चिंच आणि गुळाचं मिश्रण बारीक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे गाळणीतून गाळून घ्यायचं आहे, म्हणजे ज्या चिंचेच्या शिरा असतील त्या काढल्या जातील. हे गाळत असताना आपल्याला त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आहे, म्हणजे ते पटकन गाळलं जाईल. आणि तुम्ही बघू शकता की या मिश्रणामध्ये एवढ्या सगळ्या चिंचेच्या शिरा निघालेल्या आहेत. याच्यामध्ये मी टोटल 2 कप पाणी टाकलेलं आहे आणि हे मिश्रण मी त्याच कढईमध्ये गाळून घेतलेलं आहे ज्याच्यामध्ये मी ही चटणी बनवणार आहे. आणि आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अर्धा चमचा सेंधा नमक, 1 चमचा लाल तिखट, चिमूटभर हिंग, चवीसाठी मीठ आणि 1 चमचा आपल्याला जिरेपूड टाकायचे आहे. आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता ही कढई गॅसवरती ठेवायची आणि 10 मिनिटासाठी ही चटणी छान शिजू द्यायची. चटणी इकडे तिकडे खूप उडत आहे, त्यामुळे मी याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकता की 10 मिनिटानंतर आपली चटणी मस्त घट्ट झालेली आहे. तिची कन्सिस्टन्सी एवढीच ठेवायची आहे, कारण जशी जशी थंड होईल ती अजून थोडी घट्ट होते. आपली लाल चटणी तर तयार झाली. आता ही थंड करायला ठेवूया आणि ग्रीन चटणी बनवून घेऊया. ग्रीन चटणी बनवण्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत आहे खूप सारी कोथिंबीर, 4 हिरव्या मिरच्या, पुदिनाची पानं, 5 ते 6 आपल्याला लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत, 1 आल्याचा तुकडा टाकायचा आहे, 1 चमचा जिरे टाकायची आहे, अर्धा चमचा चाट मसाला, 1 चमचा साखर, अर्धा छोटा चम्मच आपल्याला सेंधा नमक टाकायचं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आणि थोडंसं पाणी टाकून हे व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे. या चटणीमध्ये अजून आपण फुटाण्याची डाळ बारीक करून टाकतो, जी माझ्याकडून मिस झालेली आहे, म्हणून मी एवढे फुटाणे घेतलेले आहेत. ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक केलेले आहेत आणि हे मी चटणीमध्ये टाकले आहेत. आता या चटणीमध्ये आपल्याला थोडासा लिंबाचा रस टाकायचा आहे. हे व्यवस्थित मिक्स करून झालं की आपली ग्रीन चटणी तयार. आणि आता आपण पकोड्यांसाठी लागणाऱ्या बटाट्याच्या भाजीची तयारी सुरू करूया. सगळ्यात आधी आपण भाजीचं वाटण वाटून घेऊया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडासा लसूण टाकलेला आहे, 6 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत, 1 चमचा जिरे टाकली, थोडीशी कोथिंबीर टाकली आणि हे सगळं बारीक करून घेतलं. आणि हे वाटण मी एका वाटीमध्ये काढलं आहे. आता बटाट्याची भाजी बनवण्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा छोटा चम्मच मोहरी टाकायची आहे. आणि मोहरी तडतडल्यानंतर आपण बारीक केलेलं वाटण टाकायचं आणि ते छान परतून घ्यायचं.
वाटण परतून झालं की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चिमूटभर हिंग आणि अर्धा छोटा चम्मच हळद, आणि हळद आणि हिंग देखील वाटणामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. मी 3 मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेले आहे आणि त्यांची साल काढून घेतलेली आहे. आता ते बटाटे आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत. अशा प्रकारे स्मॅशरचा यूज करून आपल्याला बटाटा एकदम मऊ करून घ्यायचा आहे. आता या बटाट्यामध्ये मी टाकत आहे थोडंसं लिंबू, आणि आपल्याला चवीसाठी मीठ टाकायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे आपली पकोड्याची भाजी तयार झालेली आहे. आता आपण पकोड्यासाठी बेसन भिजवून घेऊया. एका पातेल्यामध्ये मी 2 कप बेसन घेतलेला आहे आणि अर्धा छोटा चम्मच ओवा घेऊन तो हातावरती चोळून आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा आहे. चवीसाठी मीठ टाकायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला घट्टसर बॅटर बनवून घ्यायचं आहे. चला, आपलं पकोड्याचं बॅटरही तयार झालं. आता आपण पकोडे बनवून घेऊया. मी 2 ब्रेड घेतलेले आहेत आणि या ब्रेडला आपण बनवलेली बटाट्याची भाजी आपल्याला लावून घ्यायची आहे. भाजी एकाच ब्रेडला लावायची आहे. दुसरा ब्रेड त्याच्यावरून ठेवायचा आणि चाकूने आपल्याला मधून कट करून त्याचा ट्रायंगल बनवायचा आहे. आता एक ब्रेड घ्यायचा, तो बेसनाच्या बॅटरमध्ये बुडवायचा आणि गरम तेलामध्ये सोडायचा. हे पकोडे आपल्याला दोन्ही साईडनी छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. तळून झाल्यानंतर पकोडे तेलामधून थोडेसे निथळून घ्यायचे आणि एका प्लेटमध्ये पेपरवरती किंवा टिश्यू पेपरवरती ठेवायचे, म्हणजे त्याच्यामधलं जे एक्स्ट्रा तेल असेल ते निघून जाईल. ब्रेड पकोडे तर आपले तयार झालेले आहेत. आता आपण याची छान प्लेट सजवून घेऊया. आधी आपल्याला पकोडा अशा प्रकारे चाकूने कट करून घ्यायचा आहे. चिरलेला पकोडा मी प्लेटमध्ये ठेवलेला आहे. आता आपल्याला त्याच्यावरती टाकायचा आहे चिरून घेतलेला कांदा, चिरलेली कोथिंबीर, त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे आपण बनवलेली गोड चटणी, आणि गोड चटणीनंतर टाकायचं आहे आपण बनवलेली हिरवी चटणी. आता त्याच्यावर आपल्याला शेव टाकायची आहे किंवा आलूभुंजी टाकायची आहे आणि आपला मस्त ब्रेड पकोडा चाट सर्व करण्यासाठी रेडी आहे. हा ब्रेड पकोडा मी फर्स्ट टाईम बनवलेला आहे. माझ्या घरच्यांनी तर तो आवडीने खाल्ला, पण माझ्या आजूबाजूच्या मैत्रिणींना देखील तो खूप आवडला. सो तुम्ही देखील असा ब्रेड पकोडा नक्की ट्राय करून बघा. आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप आभार. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.